श्री स्वामी समर्थ. चला तर माझ्या आजच्या या मोठ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या आजच्या या मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सकाळी सकाळी मी कोणत्या भाज्या केल्या ते पण बघायला मिळणार आहे. आणि सकाळी सकाळी छान अशी ताजी ताजी झाडाची तोडून पपई खाल्लेली आहे, तर त्याची पण धमाल बघायला मिळणार आहे. आणि आपल्या शेतातला हरभरा पण आता खायला आलाय बरं का. तर मी शेतात पण गेलेले सकाळी सकाळी हरभरा आणायला, ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि थोडीशी वैतागलेली मी पण बघायला मिळणार आहे. प्रत्येक स्त्रीला तर वैताग येतो सकाळ सकाळच्या कामांचा आणि सगळ्या धावपळीचा, हो की नाही. माझ्यासोबत पण आज तसंच काहीच झालंय. तर ते सगळं तुम्हाला आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. तर चला तर मग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ. एका साईडला गरमागरम चहा ठेवलाय आणि एका साईडला मॅगी बनवलेली मस्त पैकी. आज नाश्त्याला दुसरं काय करायला नको म्हणलं म्हणून मॅगी बनवलीये. चहा शिजतोय आणि मॅगी पण तयार होती आपली. तोपर्यंत इकडं भाजीची सगळी तयारी करून ठेवली आहे. आज ओवीबाईची फरमाईश होती की टोमॅटोची चटणी, त्याच्यासाठी इथं टोमॅटोची चटणीची तयारी करून ठेवली आहे. आणि कोबीची भाजी पण आपल्याला बनवायची, त्याच्यासाठी डाळ भिजत घालून ठेवले. मुगाची डाळ घातली भिजायला. कुठली पण डाळ घातली तर चालती कोबी मध्ये, ती तर तुम्हाला माहितीच आहे. पण मी तरी मुगाची डाळ भिजू घातली कारण ती लवकर भिजली जाती आणि दाताखाली कचकच लागत नाही. आणि आता ही शेवटची आपली हरभऱ्याची भाजी आहे बघा. एवढीच हरभऱ्याची भाजी निघली शोधून शोधून. आता आपला हरभरा मोठा व्हायला लागला, हरभरा लागलाय त्याला आणि निब्बार व्हायला लागलाय. ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आपला हरभरा छान पैकी आता खायला आलाय. तर शोधून शोधून एवढी हरभऱ्याची भाजी काढलेली. इथं लसूण कोथिंबीर कुटून ठेवलंय आणि इथं लसूण हरभऱ्याच्या भाजीसाठी नुसता सोलून ठेवलाय. आणि लसूण कोथिंबीरला मला आपल्या ओवी मॅडमनी कुटून दिलेला आहे खलबत्त्यामध्ये. आता मी आणि ओवी खाणार आहे गरमागरम मॅगी आणि चहा पिणार आहे. चला तर मग पटकन भाज्या पण बनवायच्या. हरभरा आता आपलं हे झाले तर निबार झाले तर तुला खायचंय ना हरभरा? हो. एकदम भारी झालेत हा, निबार निबार झालेत आता हरभरा. रात्री ह्याला पाणी सोडलं होतं त्याच्यामुळे काय आहे जास्त ओला आहे जरा. पाय बुडायला लागले. थोडासा ही कुठं कुठं कवळा आहे आणि काय काय ठिकाणी निबार झालाय. असं झालंय, सगळा पूर्ण असं नाही झालेला निबार. बस काय एवढा बस. मस्त असा शेतात उपटून ताजा ताजा हरभरा घेऊन लगेच घरी जाऊन खायचं. एकदम भारी मजा आहे बरं का ह्याची. असं खाण्याची मजाच वेगळी आहे. बाजारात आणलेला हरभरा कधीपासून तोडून ठेवलेला असतो, त्याची चव लागत नाही एवढी. असं शेतातनं लगेच न्यायचा. आणि ही आता स्वच्छ ह्याला ही असती आंबूसपणा असतो ना, आंबा आहे हाताला होक लागते आंबटपणा. ही लगेच असं स्वच्छ धुवून देते तुला, मस्त पैकी बसून खा. चल धुवून देते स्वच्छ. ओवी मस्त अशी ताजी ताजी पपई सकाळी सकाळी आपण खाऊया. सकाळी सकाळी पपई खाल्लेली ना चांगली असती शरीरासाठी. बघ की ह्या पपई मध्ये बियाच नाही, एक पण बिया नाही हिला. एकदम छान असं वातावरण पण झालंय आणि सकाळच्या या फ्रेश अशा ताज्या वातावरणामध्ये ना पपई खाल्लेली चांगली असती. मी छान अशा तुला फोडी कट करून देते. मम्मी आडव्या आडव्या करून देऊ, ह्याच्यापेक्षा बारक्या तुकडा करून द्या. हा एकदम छान असे छोटे छोटे काप करून देते. ताजी ताजी पपई खा सकाळी सकाळी. पपई ना एकदम भारी वास येतो, एकदम गोड आहे बघा ही पपई. आणि पपई खाल्लेली खरंच पपईचा भरपूर फायदा येतो. आणि त्याच्यातल्या त्याच्यात सकाळी सकाळी पपई खाल्लेली तर अजूनच चांगली असं म्हणते ती. आणि त्यात आपल्यात भरपूर पपईची झाड आहे ती, आपल्याला काय कुठून विकत आणायची नाही. त्याच्यामुळं एकदम छान अशी आपली पपई पिकलेली आहे, ती तोडली मी मगाशीच. आता सगळं राहू दे, आता तुकडं कर बारीक बारीक. खात छान असं छोटं छोटं कट करून देते तुला. मस्त पैकी पोट भरून खा. साल काढून, साल पण काढून द्यायला लागली बघ, व्यवस्थित करून देते. आणि पपई एकदम गोडाय, झाडालाच पिकली त्याच्यामुळे लय गोडाई पपई. वास तर एकदम भारी यायला लागलाय. पेशी कमी झाल्या तर पपईनं वाढते, त्या एकदम चांगली असते बरं का. कोण आजारी पडलं तर आवर्जून आपल्यात पपईची भरपूर झाड आहे ती, त्याच्यामुळं कोण आजारी पडलेला असलं तर आवर्जून येऊन आपल्यातनं पपई नेते ती. मग आपल्या घरी म्हणल्यावर म्हणलं आज सकाळी सकाळी अगोदर आपण छान अशी पपई खाऊया. लय झाड आहे ती 5-10 असते चांगली.
कशी आहे? गोड गोड आहे का? खा. संपव तेवढी हा. खा की, गोड आहे एकदम छान आहे म्हणल्यावर. मला बर खा. ए ओवी, चल बाई, शाळेची वेळ झाली. वैताग आलाय. सकाळी उठल्यापासून ना सतत काम सुरूच असतं. डबा बनवा, स्वयंपाक बनवा, डबे भरून पोरांना द्या, परत धुणी भांडी करा. संसारात नसत पडलं ना तर खरंच खूप बरं झालं असतं. असं वाटतंय की एक दिवशी बरं का निवांत बाबाजवळ राहिली असती तर बरं झालं असतं. पण काय करणार, संसारात तर प्रत्येकाला पडायचंच आहे, हो की नाही. एक दिवशी तर असं वाटतं की नसतं लग्न केलं तरी बरं झालं असतं बाई, पण लग्न तर प्रत्येकाला करायचंच आहे, हो की नाही. तुमच्या सोबत पण कधी असं झालंय का? मला कमेंट करून नक्की सांगा.